नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं द आयकॉनिक रूमिक्शावर. तर कालच आपण पोहोचलो आहे म्हैसूरला आणि आपण काल संध्याकाळी म्हैसूरचे काही स्पॉटसुद्धा बघितले. तर आता आपण बघायला जाणार आहोत म्हैसूरमधले सगळ्यात फेमस आणि इम्पॉर्टंट स्पॉट्स, ज्याच्यासाठी म्हैसूर फेमस आहे. ज्यातला पहिला स्पॉट असा आहे जिथे गेल्यानंतर आपल्याला म्हैसूरमधल्या राजेशाही पद्धतीचा आणि तिथल्या थाटाचा खूप जवळून अनुभव घेता येतो. तर चला मग बघूयात. हॅलो, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. सो आज आपण आलो आहे म्हैसूर पॅलेस बघायला. तर आत्ता जस्ट आपण पार्किंगमध्ये कार पार्क केली आहे. चला तिकीट काढूयात आता आणि बघायला जाऊयात. एंट्री फी तशी जास्त महाग नाही, नॉमिनलच आहे आणि आम्ही सकाळच्या वेळेला आलो होतो, त्याच्यामुळे काही फारशी गर्दी नव्हती. पॅलेसचा आवार तसा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे जर कोणाला कम्फर्टेबली फिरायचं असेल तर इथे इलेक्ट्रॉनिक व्हेकलसुद्धा होतं. त्याच्या मदतीने तुम्ही पूर्ण पॅलेसची एक राऊंड मारू शकता. सो आम्ही आलो आहे म्हैसूर पॅलेसला आणि हा बघा समीक्षाचा लुक. हा पॅलेस वडियार राजांच्या काळात बांधला गेला. आधीचा पॅलेस आगीत जळून गेला होता. मग 1912 साली हा नवीन पॅलेस बांधण्यात आला आणि आज तो भारतातल्या सगळ्यात जास्त लोक भेट देतात असा राजवाडा आहे. या पॅलेसला अंबाविलास पॅलेस असंही म्हणतात. याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याचं आर्किटेक्चर. इथे हिंदू, मुस्लिम आणि राजपूत स्टाईलचं आर्किटेक्चर एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. जुन्या काळातल्या पेंटिंग्स, कमानीवरचं नक्षीकाम, मोठा दरबार हॉल, रंगीबेरंगी काचा, झुंबर, भिंतीवरची सुंदर चित्र, सगळं अगदी खूप राजेशाही वाटतं. वडेयर शाही कुटुंबातल्या सदस्यांची काही पेंटिंगसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात, जी बघितल्यावर आपल्याला त्या जुन्या काळात गेल्यासारखंच वाटतं. या सर्व वस्तू चांदीच्या होत्या. चांदीचं ड्रेसिंग टेबल आणि तिथे काही चांदीच्या चेअरसुद्धा होत्या, ज्या तिथल्या शाही कुटुंबाने वापरल्या होत्या. कार्विंग केलेलं सुंदर छत, हा दरबार आहे मोठा. या मोकळ्या जागेत राजाची फौज जमा होत असे आणि इथून राजा आपल्या फौजेशी आणि बाकी सदस्यांशी संपर्क साधत असे, बोलत असे. हा राजाचा खाजगी दरबार आहे. इथली हर एक गोष्ट इतकी सुंदर होती.
आणि ती तशी इथल्या लोकल लोकांनी जपलीसुद्धा आहे, व्यवस्थित मेंटेन ठेवली आहे. त्यामुळे खूप छान वाटतं बघायला, अतिशय सुंदर आहे. आणि जर तुम्ही दसऱ्याच्या वेळी आलात ना, तर हा पॅलेस हजारो दिव्यांनी सजवलेला असतो. आय थिंक 97,000 बल्ब्स एका वेळी जळतात आणि पूर्ण वाडा जो आहे तो उजळून निघतो. रात्री तो पूर्ण चमकत असतो आणि तो नजारा खरंच डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो. माहीत नाही का, पण बहुतेक इथल्या मोकळ्या आवारामुळे आणि आर्किटेक्चरमुळे ना, मला एक सुंदरचा व्हिडिओ शॉट इथे घ्यावासा वाटला. हा बघा. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो अजून एका लोकेशनला, चामुंडी देवी टेम्पलला. पण म्हैसूर शहरापासून ते मंदिरापर्यंत खूप चांगला रोड बनला आहे आणि आपण तिथपर्यंत कार घेऊन जाऊ शकतो. इथे शॉपिंगसाठी बऱ्याच युनिक गोष्टी होत्या. समीक्षाला सुद्धा तिथे एक हँगिंग पीस आवडला होता, खूप छान होता तो. हे आहेत महिषासूर महाशय, यांचा विषय इथे संपला होता या टेकडीवर. चामुंडी देवीने महिषासुराचा वध याच टेकडीवर केला होता. म्हैसूर या शहराचं नावही महिषासुरावरून पडलं आहे. मंदिराचे गोपूर अतिशय सुंदर आणि कोरीव काम केलेलं आहे. गर्दी तशी फारशी नव्हती. आमचं दर्शन साधारण 20-25 मिनिटांमध्ये झालंही. पण जास्त गर्दी असेल तर तुम्ही VIP पाससुद्धा घेऊ शकता. कुठल्याही देवीच्या देवस्थानावर गेल्यावर समीक्षाला बांगड्यांची फार आवड आहे आणि तिची ती इच्छा तिकडे पूर्ण झाली. आजी खूप प्रेमळ होत्या. भाषा समजत नसल्या तरी भावना सगळ्यांच्या सारख्याच असतात ना. दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो ऑथेंटिक साऊथ इंडियन जेवायला. तिथल्या वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार आणि आमट्यांचे प्रकार कळत जरी नसले तरी पण ते चवीला अतिशय उत्कृष्ट होते. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो तो आणखी एका छान स्पेशल स्पॉटला, पण तो मी पुढच्या ब्लॉगमध्ये कव्हर करेन. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.